नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 1 एप्रिल 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, दीर्घकालीन प्रलंबित अशी गुंतवणूक टाळा. मित्रमैत्रिणीबरोबर फिरायला जा आणि काही आल्हाददायक क्षण अनुभवा. प्रियजनांशी बोलताना वादग्रस्त विषय टाळा. तुमच्या कामाला आज दाद मिळेल. रम्य सहली समाधानकारक ठरतील. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या पुन्हा एकदा प्रेमात पडाल. आपल्या भांडकुदळ स्वभावावर नियंत्रण ठेवा, अन्यथा आपल्या नातेसंबंधांना धक्का बसू शकतो. खुल्या मनाने विचार करणे आणि कोणाही बद्दलचे पूर्वग्रह सोडून देण्याने आपल्या या स्वभावावर मात करता येईल. उपाय: तांब्याचा कडा घातल्याने आरोग्य चांगले राहील. वृषभ राशी, आज घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा. यामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. आज तुमच्याकडे कोणीतरी रोल मॉडेल म्हणून पाहत असते, त्यामुळे केवळ प्रशंसनीय अशीच तुमची कृती ठेवा. त्यातून तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होईल. संयम बाळगा. आपले निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. प्रिय व्यक्तीचा सहवास नसल्यामुळे तुम्हाला रिकामेपणा वाटेल. तुमच्या साहेबाला कारणे दिलेली आवडणार नाहीत, त्यामुळे साहेबाकडे तुमचे नाव राहण्यासाठी काम करत राहा. रिकाम्या वेळात तुम्ही कुठली फिल्म पाहू शकता, जी फिल्म तुम्हाला आवडणार नाही आणि तुम्हाला असे वाटेल की तुम्ही आपला महत्त्वाचा वेळ खराब केला. तुमच्या व्यस्त दिनचर्येमुळे तुमच्या जोडीदाराला कमी महत्त्व दिल्यासारखे वाटेल आणि तो याबाबतचा रोष संध्याकाळी बोलून दाखवेल. उपाय: सफेद कुत्र्यांना पोळी खाऊ घालून आपले प्रेम जीवन समृद्ध करा. मिथुन राशी, आज कुणाला माहिती नसताना तुमच्या घरात कोणी दूरच्या नातेवाईकाचे आगमन होऊ शकते, ज्यामुळे तुमचा वेळ खराब होऊ शकतो. तुमच्यासाठी आजचा दिवस खूप रोमॅन्टिक असेल, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यावर विरजण पडेल. कुटुंबात वैद्यकीय खर्च निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपली सांपत्तिक स्थिती सुधारली असली तरी खर्चाचे प्रमाण वाढतच असल्यामुळे तुमच्या योजना राबविण्यात अडचणी निर्माण करेल. पाहुण्यांचा सहवास आनंददायी असणारा दिवस. आपल्या नातेवाईकांसाठी काहीतरी खास योजना आखा, ते नक्कीच तुमचे कौतुक करतील. तुमच्या नोकरीला चिकटून राहा आणि तुम्हाला आज कोणी मदत करेल अशी अपेक्षा बाळगू नका. उपाय: तळलेली शेव शनीद्वारे शासित कावळ्याला खाऊ घालून आनंदी व स्वस्थ राहा. कर्क राशी, आपले काम आणि प्राथमिकता यावर सारे लक्ष केंद्रित करा. घरातून बाहेर जाऊन आज तुम्ही मोकळ्या हवेत फिरणे पसंत कराल. आज तुमचे मन शांत होईल, ज्याचा फायदा तुम्हाला पूर्ण दिवस मिळेल.
तुमची पत्नी आज खूपच छान वागत आहे. तुम्हाला तिच्याकडून काहीतरी सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रकृतीची चिंता सोडा. तुमचा योग्य दृष्टिकोन चुकीच्या दृष्टिकोनावर मात करतो. जर तुम्हाला वाटते की तुमच्याकडे पर्याप्त धन नाही, तर आज घरातील कुणी मोठ्या व्यक्तींकडून धन संचित करण्याचा सल्ला घ्या. कुटुंबातील ताणतणावामुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. वाईट काळच आपणास अनेक गोष्टी शिकवितो. उपाय: आरोग्याला चांगले बनवण्यासाठी जेवण करताना तांब्याच्या चमच्याचा उपयोग करा. सिंह राशी. मतभेदामुळे खाजगी नातेसंबंधात फूट पडण्याची शक्यता आहे. हा एक उत्तम दिवसापैकी एक दिवस आहे, जेव्हा कार्यक्षेत्रात तुम्हाला चांगले वाटेल. आज तुमचे सहकर्मी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमचा बॉसही तुमच्या कामाने आनंदी होईल. व्यावसायिकही आज व्यवसायात उत्तम नफा कमावू शकतो. या राशीतील व्यक्ती आजच्या दिवशी आपल्या लोकांसोबत आनंदी वेळ व्यतीत करतील. आज महत्त्वाचे निर्णय घेणे तुम्हाला क्रमप्राप्त ठरू शकते, त्यामुळे तुमचा तणाव वाढेल आणि तुम्ही उदासही राहाल. निराशाजनक आर्थिक परिस्थितीमुळे काही महत्त्वाच्या कामामध्ये खंड पडू शकतो. आपल्या जुन्या मित्रांच्या भेटीमुळे आजची सायंकाळ बहरून जाईल. सोनेरी दिवसांच्या बालपणाच्या रम्य आठवणीत रंगून जाल. उपाय: ओम सूर्यनारायण नमो मंत्राचा उच्चार करा. कन्या राशी. कार्यक्षमता वाढवण्यासाठी नवे तंत्र आत्मसात करा. तुमचे काम जवळून पाहणाऱ्यांना तुमच्या काम करण्याच्या विशिष्ट कार्यपद्धतीबद्दल कुतूहल निर्माण होईल. आज कुठल्या सहकारिणी सोबत तुम्ही संध्याकाळच्या वेळी वेळ घालवू शकता, तथापि शेवटी तुम्हाला वाटेल की तुम्ही त्यांच्यासोबत वेळ खराब केला. आज तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही तणावाखाली याल. अपेक्षित मातांनी जमिनीवर चालताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. मोठ्या समुदायाशी संलग्न होण्यामुळे तुम्हाला आनंद आणि मनोरंजन लाभेल, पण तुमचा खर्च वाढला असेल. जे आपली परिस्थिती समजू शकतात आणि गरज ओळखू शकतात, अशा जवळच्या मित्रांबरोबर बाहेर फिरायला जा. उपाय: सूर्योदयाच्या वेळी प्राणायाम केल्याने आरोग्य चांगले राहील. तूळ राशी. तुमच्या परिपूर्ण आत्मविश्वासाचा फायदा घ्या आणि बाहेर जाऊन नवीन लोकांशी आणि मित्रमंडळींशी संपर्क साधा. शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या तुम्हाला खचल्यासारखे वाटेल. थोडा आराम करा आणि सात्विक अन्न सेवन केल्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल. आज जवळच्या मित्राच्या मदतीने काही लोकांना चांगला धनलाभ होण्याची शक्यता आहे. हे धन तुमच्या बऱ्याच समस्यांना दूर करू शकते. नवीन गुंतवणूक करताना स्वतंत्रपणे विचार करून निर्णय घ्या. दिवसा ढवळ्या स्वप्न पाहणे हे अधोगतीचे लक्षण आहे.
इतरांनी काम करावे अशी अपेक्षा बाळगू नका. उपाय: गरिबांना अन्नदान करा. वृश्चिक राशी. आज तुम्हाला लोकांमध्ये मिसळण्यासाठी वेळ काढता येईल आणि तुम्हाला ज्या गोष्टी करायला खूप आवडते त्याचा पाठपुरावाही करता येऊ शकेल. आजच्या दिवसाची संध्याकाळ ही तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेली सर्वोत्तम संध्याकाळ असेल. तुमचे हास्य हे नैराश्य घालविण्यासाठीचा उत्तम उपाय ठरेल. ज्या लोकांनी लोन घेतले होते त्यांना त्या कर्जाच्या राशीला चुकविण्यात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबातील सदस्य पाठिंबा देतील, पण त्याचबरोबर त्यांच्या अपेक्षा देखील वाढलेल्या असतील. प्रवासामुळे प्रेमसंबंध प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. करिअर विषयक संधी अधिक विस्तारण्यासाठी तुमची व्यावसायिक ताकद वापरा. तुम्ही असलेल्या क्षेत्रात तुम्हाला अमर्यादित फायदा मिळण्याची शक्यता आहे. वरचढ ठरण्यासाठी कौशल्य विकसित करण्यात स्वतःला गुंतवून घ्या. उपाय: कौटुंबिक जीवनात शांततेचा आनंद घेण्यासाठी दररोज आपल्या देवतेला पिवळी फुले अर्पण करा. धनुराशी. नातेवाईकांच्या घरी जाऊन 1-2 दिवस घालवलेत तर दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा आराम मिळेल. आपल्या प्रियजनाबरोबर वेळ जाता जाणार नाही. थोड्या काळासाठीच्या प्रशिक्षण वर्गात आपले नाव नोंदवा. नवे तंत्रज्ञान शिकणे आणि आपले कौशल्य वाढविण्यास त्याचा फायदा होईल. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील. तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन आणि विश्वास यामुळे तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांवर प्रभाव पाडण्याची शक्यता आहे. आई-वडिलांच्या आरोग्यावर तुम्हाला आज अधिक धन खर्च करावे लागू शकते. यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडेल, परंतु नात्यामध्ये मजबूती येईल. उपाय: आपल्या आर्थिक परिस्थितीवर निरंतर वाढीसाठी गरज असलेल्या कोणालाही मदत करा आणि आपला वेळ, ऊर्जा आणि भावनिक आणि बौद्धिक संसाधने शेअर करा. मकर राशी. नवीन प्रेम प्रकरण घडण्याची दाट शक्यता आहे, पण आपली खाजगी आणि गुप्त माहिती उघड करू नका. जोपर्यंत एखादे काम पूर्ण होण्याची खात्री होत नाही तोपर्यंत कसलेही वचन देऊ नका. वेळ पाहून आज तुम्ही सर्व लोकांसोबत दूरी बनवून एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. असे करणे तुमच्या हिताचेही असेल. वादविवाद किंवा कार्यालयातील राजकारण, तुम्ही या सगळ्याला पुरून उराल. कामाचा ताण आणि घरातील उणीधुणी यामुळे त्रस्त राहाल. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. घरातील सणांचे उत्सवाचे वातावरण तुमच्यावरील दडपण कमी करेल. तुम्ही केवळ बघ्याची भूमिका न बजावता त्या कार्यक्रमात जरूर सहभागी व्हा. उपाय: आरोग्य चांगले ठेवण्यासाठी वह्या, पुस्तके इत्यादी गोष्टी गरीब मुलांना वाटा. कुंभ राशी. प्रिय व्यक्तीसोबत वादावादी होऊ नये यासाठी वादग्रस्त विषय टाळा.
एखाद्या सहलीच्या ठिकाणी जाऊन तुमच्या प्रेमी जीवनात आनंद येईल. व्यावसायिक स्तरावर जबाबदारीत वाढ होण्याची शक्यता आहे. घरातील कामांना पूर्ण केल्यानंतर या राशीतील गृहिणी आजच्या दिवशी कुठला सिनेमा पाहू शकतात. आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा. आध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात. त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे. आपले प्रश्न सोडविण्यासाठी ते मदत करेल आणि योग्य तो प्रकाशमार्ग दाखवेल. आई-वडिलांच्या आरोग्यावर तुम्हाला आज अधिक धन खर्च करावे लागू शकते. यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडेल. उपाय: चांगले आर्थिक जीवन राखण्यासाठी थोडेसे बासमती तांदळासह चांदी लॉकरमध्ये ठेवा. मीन राशी: तुमच्या प्रिय व्यक्तीस भेटला की तुमचे मन आनंदी होईल. नव्या तंत्राचा आणि कौशल्याचा वापर हा बदलत्या काळाशी जुळवून घेण्यासाठी महत्त्वाचा आहे. आज तुमच्या जवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृतीमुळे तुम्हाला अपेक्षेच्या बाहेर फायदा होईल. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाची अपेक्षा असेल तर आजच्या दिवशी ती इच्छा पूर्ण होईल. कोणत्याही प्रकारे तुमची ताकद कमी पडते असे नाही, तर तुमची इच्छाशक्ती कमी पडते. तुम्ही तुमच्या खऱ्या क्षमता काय आहेत ते ओळखा. तुम्हाला अफलातून नव्या संकल्पना सुचतील, ज्यामुळे आर्थिक फायदा संभवतो. आपल्या पालकांचे आरोग्य हा दखल घेण्याचा आणि चिंतेचा विषय असेल. उपाय: लक्ष्मीनारायण मंदिरात प्रसाद चढवून गरिबांना खाण्याच्या वस्तू वाटल्याने पारिवारिक आयुष्य चांगले राहील. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.